ला पैसे मिळतो उत्तम आहे, पण 1,500 मध्ये काय होतं, 10,000 रुपये केली पाहिजे होती. 1,500 मध्ये काय मिळते, गॅस बी मिळत नाही यांचा. आपल्यासोबत काँग्रेस आमदार रवींद्र दंगेकर, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काल सरकारने अर्थसंकल्प सादर केला, अर्थसंकल्पामध्ये विधानसभेला डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प सादर केल्याचा आरोप तुम्ही करताय. मात्र जो मोठा त्याच्यामध्ये योजना होती ती म्हणजे लाडकी बहीण, आणि आता त्याच्यावरूनच आरोप होताना पाहायला मिळतं. काय सांगाल ह्याच्यामध्ये? आजचा अंदाजपत्रक बघितलं तर जमा कमी आणि खर्च जास्त दाखवलाय. त्याच्यामुळे ह्या 2 महिन्यामध्ये निवडणूक आहेत, डोळ्यासमोर ठेवून केलेले अंदाजपत्रक आहे. लाडकी बहीण योजना ही तर आपल्या भगिनी आहेत, त्यांना तर पैसे मिळलेच पाहिजेत, परंतु 2 वर्ष यांचे कोणी हात पकडले होते, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि हे पूर्वीच व्हायला पाहिजे होतं. हा जो त्यांनी घेतलेला लाडकी बहीण योजना हे डोळ्यासमोर निवडणुका घेऊन ठेवलेला आहे. आणि याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर शेतकऱ्यांना अजून पैसे मिळालेले नाहीत. अनेक योजनांमध्ये घोषणा केलेल्या आहेत, ठिबक सिंचन असेल त्याचे अनुदान मिळाले नाहीत. फॉलोशिप विद्यार्थ्यांना पैसे मिळाले नाहीत. 2.5 वर्षापासून विद्यार्थी रस्त्यावर आहेत. आणि या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करता ह्यांच्या खिशातच पैसे नाहीत, इथं फक्त घोषणा आहेत आणि घोषणा सरकार आहे. आणि ह्याच्यामध्ये 3 सिलेंडर देणार, मग एवढे वर्ष 1,000 रुपयाचा सिलेंडर घेतलंच ना, मग आता 3 का द्यायचे तुम्हाला वेळ आली, मग इतक्या ह्याच्यापूर्वी का नाही दिला? म्हणजे या सगळ्या अंदाजपत्रकामध्ये डोळ्यासमोर ठेवून निवडणुका डोळ्यासमोर ठेवलेलं सुपीक डोक्यातनं निघालेली कल्पना आहे, जनतेला फसवण्याचं काम आहे. पण आमच्या भगिनीला पैसे मिळतो उत्तम आहे, पण 1,500 मध्ये काय होतं, 10,000 रुपये केली पाहिजे होती. 1,500 मध्ये काय मिळते, गॅस बी मिळत नाही यांचा. आणि मग याच्यामध्ये जर त्यांनी द्यायचं असेल तर 10,000 रुपये द्यावेत. दंगेकरजी, एक थोडा राजकीय प्रश्न आहे. लोकसभा निवडणूक आता झाली, त्या लोकसभेमध्ये जो पराभव झाला होता त्यावरून आता भाजपने चिंतन बैठक बोलवली आहे. पुण्यामध्ये तुमच्या विरोधात भाजपचे उमेदवार होते मुरलीधर मोहोळ, आपण पाहतो त्यांचा सुद्धा त्या ठिकाणी विजय झालेला. मात्र या बैठकीकडे कसं पाहता तुम्ही? नाही, जे पक्षाचा जो तो अजेंडा असून ते पक्ष राबवतात, असं सगळेच पक्ष राबवतात, तर ते बघायचं काय ते त्यांचं बघणार आहेत, आम्ही आमच्या पक्षाचं बघणार. बरोबर. आगामी विधानसभेला रवींद्र दंगेकर पुन्हा एकदा कमबॅक दिसणार का? ह्याच्यामध्ये निवडणुका लढल्या पाहिजे. निवडणुका ह्या लोकशाहीचा एक भाग आहे आणि याच्यामध्ये निवडणुका लढणं असतं, हारणं जिंकणं हा विषय नंतरचा असतो, पण रस्त्यावरून लढणं पाहिजे, जनतेच्या प्रश्नावर बोललं पाहिजे. आणि निवडणुकीमध्ये हारला म्हणजे तो कायमचा संपला असं नाही होत. राजकारणात रिपीट होत असतं, ते काय गोष्टी घडल्या जातात, पण निवडणुका जिंकण्यासाठी कुठलाही उमेदवार निवडणूक लढवत असतो ना. एक वेगळा प्रश्न आहे, आज अधिवेशनाचा 3रा दिवस असला तरी आज भारताची अंतिम सामन्याची लढत होणार आहे साऊथ आफ्रिकेसोबत. काय कशा प्रकारे शुभेच्छा? भारतीय खेळाडू अत्यंत मेहनत घेतात, परिश्रम घेतात, उत्तम खेळाडू आहेत. आज देशाच्या जगामध्ये वरच्या पातळीवर भारत देशाचे खेळाडू खेळतात, त्यामुळे ही मॅच ते जिंकते नाही अशा मी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात. तर हे होते काँग्रेस आमदार रवींद्र दंगेकर. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.